मोठी बातमी समोर येते। शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुण्यातनं। पुणे विद्यापीठामध्ये बनावट डिग्रीचं रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 3 लाखात बीकॉमची बोगस डिग्री मिळवून देत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे विद्यापीठातील हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले। त्यावेळेस वित्त आणि लेखा विभागातील रमेश मुखेकर यांच्यासह त्यांच्या 3 ते 4 सहकाऱ्यांनी महेश कदम यांना 3 लाखात बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट देण्याचं कबूल केलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण पाहतोय पुणे विद्यापीठात ज्याला पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं अशा पुण्यामध्ये अशा पद्धतीनं बनावट डिग्रीचं रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। बोगस डिग्री चक्क पुणे विद्यापीठात पुण्यातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातनं मिळत होती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये यामुळे एक मोठी खळबळ उडालेली आहे। पुणे विद्यापीठात बनावट डिग्री रॅकेट सक्रिय असल्याचं आपल्याला समजतंय। पुणे विद्यापीठातला हा संपूर्ण धक्कादायक करार, हा संपूर्ण प्रकार काय आपण समजून घेऊया। तक्रारदार नेमकं काय म्हणतायत? मागच्या वर्षी मी मुखेकरांना भेटलो असं तर ते म्हणले अजून त्याला 3 वर्ष होऊ द्या, तो काम करतोय, कामच करू द्या त्याला। मी तुम्हाला 3ही वर्षाचं सर्टिफिकेट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्रीचं सर्टिफिकेट हे 3ही पण देतो म्हणे। तुम्हाला काही देऊ नका, तुम्ही काही नका करू, बाकी मी सगळं करतो। तर म्हणलं बा किती पैसे द्यावं, तर ते 3 लाख रुपये मागत होते। म्हणलं मी एवढे पैसे देऊ शकत नाही बा। हा नाही करता करता 1.5 लाखामध्ये ठरलं। दिले असं ते त्यांनी मला फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मार्कशीट पाठवले त्यांनी। नंतर मला 8-10 दिवसांनी त्यांचा फोन आला, तुमचं डिग्री सर्टिफिकेट तयार झालेले, पुढची अमाऊंट पाठवा। पण म्हणलं सर मला याच्या जरा डाऊट येतोय। म्हणलं तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीचं पाठवलंय, 2014 साली पुणे विद्यापीठाचं नाव बदलून सावित्रीबाई विद्यापीठ झालेले नाही। बोले तसंच येतं, ते आमचे कर्मचारी लोक तसंच करतात। डुप्लिकेट सर्टिफिकेट देण्याचा एक व्यवहार ठरला, ज्यामध्ये पहिल्या वर्षाची मार्कशीट, दुसऱ्या वर्षाची मार्कशीट, तिसऱ्या वर्षाची मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तो मला बनवून देतोय। आणि ते देत असताना त्याच्यामध्ये त्यांनी मला 3 लाखाची मागणी केली, तर आमच्या 1.5 लाखामध्ये व्यवहार ठरला। त्यामध्ये मी त्याला लगेच 50,000 रुपये ट्रान्सफर केले आणि अजून 20,000 नंतर 1-2-3 दिवसांनी त्याला ट्रान्सफर केले। अशा जर डायरेक्ट सर्टिफिकेट, पेपर फुटेचे तर रॅकेट ओपन होते, पण हे तर डायरेक्ट एक्झाम न देता, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन न घेता डायरेक्ट सर्टिफिकेट मिळून देते आणि ते पण कवडी अमाऊंटमध्येच। तर आपण पाहतोय पुणे विद्यापीठातला संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। पुणे विद्यापीठामध्ये, पुण्याला ज्या ठिकाणी आपण पाहतो विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, त्याच ठिकाणी इथला धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। कोणतीही परीक्षा द्यायची नाही, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही, कॉलेजमध्ये जायचं नाही, मात्र सर्टिफिकेट फक्त 3 लाखात तुम्हाला मिळणार आहे। पाहूयात याच संदर्भातला अधिक तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तक्रारदार मुलाच्या ॲडमिशनसाठी आधी विद्यापीठात गेला होता, नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेतोय। त्यानंतर वित्त आणि लेखा विभागातील मुखेकरांनी डिग्री देतो असं या तक्रारदाराला सांगितलं। पीडित मुलाच्या वडिलांना सांगितलं 3 लाखामध्ये बीकॉमची डिग्री देण्याचं कबूल झालेलं। त्यानंतर तक्रारदाराला वेगवेगळ्या वर्षांचे 4 सर्टिफिकेट्स देण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या वर्षांचे डिग्री सर्टिफिकेट दिल्याने संशय निर्माण झाला आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, हा संपूर्ण प्रकार आम्हाला समजावून सांगा। आपण जर पाहिलं तर ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख आहे आणि याच विद्यापीठामध्ये अशा पद्धतीने बोगस डिग्री जे आहे ते देण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। आपण जर पाहिलं तर साहिल कदम हा जो विद्यार्थी आहे याचं शिक्षण म्हणजे 12वी झालेलं होतं आणि त्याला पुढील शिक्षणासाठी त्याच्या डिग्र्या ज्या आहेत त्या देणं अपेक्षित होतं। मात्र या डिग्र्या विकत देण्याचं काम जे आहे ते मुखेकर हा करत होता आणि हा प्रकार जो आहे त्याच्या वडिलाच्या लक्षात आला। काही अमाऊंट जी आहे ती ठरलेली होती आणि त्याला म्हणजे तो वाडिया कॉलेजमध्ये त्याचं कुठलंही ॲडमिशन नव्हतं। वाडिया कॉलेजच्या नावाने या डिग्र्या ज्या आहेत त्या त्याला दिल्या जाणार होत्या। तो अजून शिकतोय, काम करतोय, तर काम करू द्या असंही मुखेकरांकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र मुखेकर बरोबर इतर जे अधिकारी असतील
किंवा हे रॅकेट जे आहे किंवा याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत यामध्ये एक मोठी साखळी जी आहे ती विद्यापीठामधली सक्रिय असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. मुखेकरने फक्त कदम यांनाच हे डिग्री दिल्यात का, तर त्याचाही तपास जो आहे तो पोलीस आणि विद्यापीठानं घेणं आवश्यक आहे. कारण की जर कदम सारखी लोक जर 3 लाख रुपयावरून 1.5 लाख रुपये देऊन जर डिग्र्या घेणार असतील तर इतर डिग्र्या म्हणजे आतापर्यंत अशा किती लोकांना सगळ्या डिग्र्या दिलेल्या आहेत त्याचाही तपास होणं आवश्यक आहे. जर पुण्याच्या म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जर अशा पद्धतीने डिग्र्या विकल्या जात असतील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एक वेगळी ओळख आहे आणि त्याच विद्यापीठामधून परीक्षा विभागातील कर्मचारी पैसे घेऊन जर डिग्र्या विकत असतील तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. या संदर्भात विद्यापीठाने एक संशोधन समिती जी आहे ती नेमलेली आहे आणि या संशोधन समितीचा अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मात्र आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत कुठलाही गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाहीये. संशोधन समिती या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतीये का किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे नक्कीच. आणि या डिग्र्या त्यांनी आतापर्यंत फक्त एक रिक्षावाल्याने हा उघड केलेला सागर, आहे. मला बाकी सांगा की इतर आता हा ठिकाणच्या प्रकार जर उघडकीस आपण आलेला आहे, चौकशी हा केली प्रकार तर आता अनेक उघडकीस लोकांना आलेला आहे सागर. मात्र यापूर्वी सुद्धा असे अनेकदा प्रकार घडलेले असू शकतात. त्यामुळे असे काही प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहेत का, अशा संशय तरी आलेला आहे का आणि यावर कडक कारवाई होणं सागर गरजेचं आहे. वेळोवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे यामध्ये असे प्रकार जे आहेत ते वेळोवेळी घडलेले आहेत. मात्र डिग्रीचा प्रकार जो आहे तो एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे जो आहे तो उघड झालेला आहे. नक्कीच आणि नक्कीच सर्वात आपण महत्त्वाचं पाहतोय एखाद्याला या संदर्भात पास गंभीर करायचं पावलं उचलणं महत्त्वाचं आहे आणि कठोर पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय पुणे विद्यापीठातला संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.